सर्वांना श्री स्वामी समर्थ. असा मुलांचा फिनिश झालेला डब्बा तुम्हाला देखील पाहायचा आहे का? कारण झाले 2-3 दिवस तिचा डबा तसाच वापस येत होता. म्हणलं चला नवीन रेसिपी काहीतरी ट्राय करूया आणि त्याचा फायदा पण झाला बरं का. कारण आज सगळाच डबा फिनिश पण झाला आणि तिला तो खूप आवडला. अगदी नाचून नाचून मला सांगत होती. चला म्हणलं याचा फायदा तुम्हाला पण होऊ देत. यासाठी काय केलं, सगळ्यात आधी बाजारातून बीट घेऊन यायचं. एकच बीट अगदी पुरेसं होतं, त्यात 2-3 पोळ्या होऊन जातात. बीट घेऊन यायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बीटाचे साल काढून बारीक तुकडे करून टाकायचे. त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि थोडीशी जिरे टाकायचे आणि थोडंसं मीठ टाकायचं. याची बारीक प्युरी बनवून घ्यायची. त्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला हे पाणी टाकून छान असा गोळा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याची मोठी अशी चपाती लाटून घ्यायची. कलर पण बघा ना किती छान येतो. आणि त्यानंतर ह्या लाटलेल्या चपातीला आपल्याला तेल लावून फोल्ड करून घ्यायचं आणि परत याची एक गोल चपाती लाटून घ्यायची आणि त्यानंतर तव्यावरती आपल्याला छान आपण चपाती ज्या पद्धतीनं भाजतो ना त्याच पद्धतीनं छान असा हा पराठा म्हणूया याला भाजून घ्यायचा दोन्हीकडून पण. कारण मुलं कसे करतात, चवीपेक्षा त्यांना जर त्याचा कलर जर आवडला ना तर ते जास्त आवडीने खातात आणि चवीलासुद्धा एकदम अप्रतिम झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करू पहा. चलो बाय.